नमस्कार. सुदृश्य बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 17 एप्रिल 2025 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, परंतु समाधान हे महाकठीण कार्य कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. आजचा विचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. रविनगर परिसरात राहणाऱ्या वानखेडे कुटुंबावर काळाने असा घाला घातला की त्यांच्या पोटच्या पोराची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तीर्थ गजानन वानखडे या निरपराध तरुणाचा जीव एका क्षुल्लक कारणावरनं थेट चाकूने भोसकून घेतला गेला. संपूर्ण अमरावती हादरवणारी ही खळबळजनक घटना आता संतप्त प्रतिक्रिया उडवत आहे. माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता भाऊ. माझ्या मुलाचा तर प्राण गेला साहेब. यानंतर कोणत्या मुलाची हानी झाली नाही पाहिजे. आता साहेब कधी मच्छर असं मी जागी असताना चावून दिलं. या लोकांनी सपासप एवढे शस्त्र अवजार चालवले साहेब. रविनगरमधील गजानन वानखडे यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा 20 वर्षीय मुलगा तीर्थ वानखडे याची 14 एप्रिलच्या रात्री रविनगर परिसरात 3 नराधमांनी चाकूने भोसकून अमानुष हत्या केली. या हल्ल्याने केवळ एक तरुण नाही तर एका कुटुंबाचा आधारच संपवला गेला. मी गजानन वानखडे तीर्थचा बाप. आज नाही काही तर 2006 पासून रविनगर परिसरामध्ये हे लोक गुन्हेगारी करतात आणि त्याचबरोबर परीक्षेला फक्त माझ्या मुलाला बसावं लागलं. परीक्षेत त्याचा अंत झाला. साहेब दुःखद घटना. यानंतर कोणत्याही मुलासोबत असं घडू नये. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त पक्का आणि त्यांना जास्तीत जास्त जेवढी न्यायालय त्यांच्याबद्दल निर्णय देईल तो मोठा द्यावा त्यांनी. माझ्या मुलाचा तर प्राण गेला साहेब. यानंतर कोणत्या मुलाची हानी झाली नाही पाहिजे. आणि माझा मुलगा साहेब एक मी सकाळी उठलो झोपेतून तर मच्छर चावण म्हणून त्याच्या अंगावर माझ्या पत्नीला सुद्धा म्हणत होतो, अरे त्याच्या अंगावर टाक मच्छर. त्याचा साहेब कधी मच्छर असं मी जागी असताना चावून दिलं. या लोकांनी सपासप एवढे शस्त्र अवजार चालवले साहेब. माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता भाऊ. आमचा कॅटर्स व्यवसाय आहे. बस मोठा निर्णय आणि आरोपींना मोठी सजा झाली पाहिजे. त्यांना आरोपी चेतन पिंजरकर, सूरज बगेकर आणि रोशन पिंजरकर या तिघांनी तीर्थला फोन करून बोलवलं आणि कोणताही विचार न करता त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या तिघांविरुद्ध यापूर्वीही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होत्या. मात्र योग्य ती कारवाई झाली नाही आणि एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला. 14 एप्रिल ला रात्री 1:45 रविनगरमध्ये काही कुख्यात 15 ते 20 वर्षांपासून जे गुन्हेगारीमध्ये सामील आहेत आणि रविनगर अंबाविहार आणि परराज्यात सुद्धा यांनी गुन्हेगारी केलेली आहे असे रोशन पिंजरकर, सूरज बगेकर आणि चेतन पिंजरकर अशा कुख्यात आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण रविनगर परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे. 14 एप्रिलच्या रात्री त्यांनी रविनगरमधील आमचे गजानन भाऊ वानखडे यांच्या मुलाची निर्घुण हत्या त्यांनी केलेली आहे आणि अशा हत्या करणाऱ्या लोकांना कडक सजा झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते त्यांच्या जमानतीसाठी त्यांना प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाणार होतो, पण आता इथे DCP साहेब शिंदे साहेब येणार आहे. त्यामुळे आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला इथं आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे या सर्व नागरिकांच्या वतीनं मी जाहीर निषेध त्यांचा
संपूर्ण रविनगर परिसरात ह्या हत्येचा तीव्र संताप पसरला आहे. नागरिकांनी एकत्र येऊन डीसीपी गणेश शिंदे यांना सामूहिक निवेदन दिलं आणि या प्रकरणात तात्काळ कठोर आणि राजकीय हस्तक्षेपाविना न्याय मिळावा अशी मागणी केली. या घटनेमुळे वानखडे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. एकीकडे मुलाच्या जाण्याचं दुःख तर दुसरीकडे न्यायासाठी लढा सुरू आहे. या अमानुष हत्येप्रकरणी कोणतीही गहालत न करता कठोर कारवाई होईल असं आश्वासन डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलं आहे. 15 तारखेच्या पहाटे तीर्थ वानखेडे रविनगरमधील रहिवासी याचा खुनाच्या प्रकरणामध्ये मृत्यू झालेला होता. तर या खुनाच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अधिकाधिक कडक शासन व्हावं याकरता त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीय आज या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आले होते. सदर कुटुंबियांना आणि त्याच्या संबंधित लोकांना आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तपास करून यातील आरोपींना कडक शासन होईल याकरता प्रयत्न करत आहोत आणि गुन्ह्याचा तपास अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहोत. याबाबत सांगितल्याने त्यांचे समाधान झाले आणि आरोपींना कडक शासन करा या मागणीची विनंती करून ते नागरिक या ठिकाणाहून रवाना झाले. 19 तारखेपर्यंत सदर तिन्ही आरोपींना PCR मिळालेली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत अधिक तपास करत. तीर्थ वानखडे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण अमरावती हादरली आहे. अशा नराधमांना जर कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात गुन्हेगारांना भीती राहणार नाही. या प्रकरणात न्याय मिळवणं केवळ वानखडे कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे. सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आपत्तीजनक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वलगाव गावात संतप्त जनतेचा उद्रेक झाला आहे. बुधवारी रात्रीपासून नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक देत निषेध नोंदविलाय. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब जब तक सूरज चांद रहेगा. सोशल मीडियावर समाजहितासाठी जीवन जगलेले थोर महापुरुषांविषयी आपत्तीजनक पोस्ट व्हायरल करण्यात आल्याची घटना वलगाव मध्ये घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून बुधवारी रात्री अनेक युवकांनी थेट वलगाव पोलीस ठाण्यावर जाऊन जोरदार निषेध व्यक्त केलाय. पण यावरही समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे गुरुवारी पुन्हा गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला पोहोचले. संबंधित समाज कंटकांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. वलगाव पोलीस निरीक्षकांनी नागरिकांची समजूत काढत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ही घटना केवळ वलगाव पुरती मर्यादित नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणारी ठरते. महापुरुषांविषयी अपमान करणाऱ्यांना माफी नाही असा निर्धार आता नागरिकांनी केला आहे. पोलिसांनीही योग्य ती कारवाई केली नाही तर गावातील नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागणीसाठी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. थाली बजावून घोषणा देत प्रहार संघटनेने रुग्णालय व्यवस्थापनाला सळो की पळो केलाय. जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपासून वेतनच मिळालेलं नाही. 2022 ते 2024 या कालावधीतील तब्बल 34 लाख रुपयांची तफावत. या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदडे यांच्या दालनापर्यंत जोरदार मोर्चा काढला. यानंतर थाली बचाव आंदोलन करत थेट डॉक्टर सोंदाडे यांच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला. 2024 मध्ये ऑगस्टमध्ये एक आंदोलन केलं होतं याच कॅबिनमध्ये की ज्या 6 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी जे तिथे 4 वर्षापासून कोरोना पिरियड पासून जे सेवा देत आहेत त्यांना अजूनपर्यंत नियमित केलेलं नाही. वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांना ते नियमित करण्यात आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे जे सफाई कर्मचारी आहे इरविन मधील डफरीन मधल्या ज्या महिला सफाई कर्मचारी आहे जे पुरुष सफाई कर्मचारी आहे यांचा जो पगारातील जो तफावत आहे ती 4 वर्षापासूनची जी पगारातील तफावत आणि बोनस हे सुद्धा त्यांनी या 4 वर्षापासून दिलेलं नाही आहे. NRHMचे जे कोणी इथचे जे हे असेल कोठारी साहेब असेल किंवा CS असेल यांना वारंवार यांनी निवेदन दिलेले आहे
वारंवार या कॅबिनमध्ये आंदोलन झालं आहे, परंतु त्या आंदोलनाचं कुठलंच फलित झालं नाही. तर ते शेवटी आज या सर्व कर्मचाऱ्यांनी, या महिला वर्गांनी इथे निर्णय घेतला आहे की आता या कॅबिनमधून जिथपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांना समाविष्ट करून घेणार नाही आणि त्यांना त्यांच्या पगारातील जे देयक आहे त्याची तफावत जे अदा करणार नाही, ज्याचा 36 लाख काहीतरी 38,000 असे तफावत आहे, ती जोपर्यंत त्यांना अदा होत नाही तोपर्यंत यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही सीएचच्या कॅबिनमध्ये शांततापूर्वक इथेच बसू, इथेच ठिया मांडू, इथेच रात्री झोपू आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, त्यांना नियमित पगार भेटत नाही आणि त्या टेम्पररी कर्मचाऱ्यांना जिथपर्यंत नियमित करणार नाही तोपर्यंत सीएचच्या दालनातून कोणीच उठणार नाही, कोणीच हलणार. मात्र सौंदाळे रजेवर असल्यामुळे आरएमओ डॉक्टर सोळंकी यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्यात आली, परंतु त्यातूनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे प्रहारचे वसू महाराज यांनी थेट इशारा दिलाय, मागण्या पूर्ण होईपर्यंत राहुटी आंदोलन करण्यात येईल. प्रकरण गंभीर असल्यामुळे सिटी कोतवालीचे निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेश रेड्डी यांनी यापूर्वी वेतन प्रश्नावर बैठक घेतली होती, परंतु अजूनही काही कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने असंतोष शिगेला पोहोचला आहे. म्हणजे ह्या लोकांचाही वेळ तुम्ही वाया घालून राहिले, त्याचाही वेळ वाया घालून राहिले. एक तर तुम्ही काम चुकारपणा करून राहिले, तुम्ही तुमच्या कामात तत्पर नाही आहे, त्याच्यात सर्वेला त्रास देऊन राहिले. काय झालंय 6 महिन्यापासून तुम्हाला हे देऊन राहिले, 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं याच्यासाठी? आता म्हणता सीएस नाही आहे. मुंबईची मीटिंग दिलेली आहे, आपण पत्र मागितलं, मीटिंग झाली 16 तारखेची, आजची 7 तारीख आहे, अजूनपर्यंत सीएस हजर झाले. सीएस तर नाहीच नाहीये महाराज. एमएस कडे चार्ज आहे, पवारकडे पवार हजर नाही. पण दुसरी गोष्ट आता सगळ्या 2-4 घंटे बसल्यानंतर निर्देशनात आला तर हा ज्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांनी पगारासाठी थाली वाजून ठिय्या आंदोलन करत आहेत. आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर प्रहारचं आंदोलन आणखी तीव्र होणार हे निश्चितच. यवतमाळमधील मनोरमा दालमिल दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 3 मजुरांचा जागीच मृत्यू झालेला हा प्रकार पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची हे आता केंद्रस्थानी आलं आहे. सविस्तर पाहूया प्रतिनिधी दुर्गेश काणू यांचा हा स्पेशल रिपोर्ट. ही घटना यवतमाळच्या लाहोरा एमआयडीसी परिसरातील मनोरमा जैन दालमिलची. काल येथे दाळ साठवणुकीचे स्टोरेज अचानक कोसळल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. ही भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात मजूर अक्षरशः स्टोरेजच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रत्येक जण सुन्न झालाय. या दुर्घटनेनंतर इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर, कामगार विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी तेथे कार्यरत असलेल्या कामगारांची बयाणं नोंदविण्यात आली आहेत. दालमिलचे मालक वाघापूरचे जैन कुटुंबीय असून त्यांनी मनोरमा दालमिलची स्थापना केली आहे. आता प्रश्न उभा राहतो, या घटनेला जबाबदार कोण? स्टोरेजची स्थिती, त्यातील सुरक्षा नियमांची अंमलबजावणी, मजुरांना दिलेल्या सूचना हे सगळं आता तपासाच्या कक्षेत आहे. मृत्युमुखी पडलेले मजूर स्थानिक असल्याने परिसरात शोककळा पसरली आहेत. जखमी मजुरांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे बयानही अधिकाऱ्यांकडून घेतले जात आहेत. या दुर्घटनेला नेमकं कोण कारणीभूत होतं, काय सुरक्षा चूक झाली आणि दोषी कोणी, याची उत्तरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे केवळ 3 कुटुंबावर काळाचा घाला आला नाही तर दालमिल व्यवस्थापनाच्या जबाबदारीवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील तपास आणि प्रशासनाच्या कृतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय. स्वच्छता राखणाऱ्या खऱ्या हिरोंसाठी पंचभौतिक आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे आयोजित करण्यात आले होते एक विशेष महाआरोग्य शिबिर. बघूया दुर्गेश काणू यांची ही रिपोर्ट. पुसद शहरातील सफाई कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आरोग्यदृष्ट्या सन्मान करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचभौतिक आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील स्वच्छता, मलनिस्सारण सेवा, बागा, रस्ते,
कूपनलिका आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या 108 कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. यामध्ये 40 पुरुष आणि 68 महिला सहभागी झाल्यात. या शिबिरात नाडी परीक्षण, उदर तपासणीसह विविध आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेत. या शिबिराबाबत वैद्य अमोल खांदवे यांनी माहिती दिली. पंचभौतिक आयुर्वेद थ्रू आम्ही नगर परिषद पुसदच्या सफाई कर्मचारी यांचं शिबिर घेतलं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर होतं. नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांची जी सेवा घडून नंतर जे पुसदचं एक साफसफाईचं काम ते नेहमी करतात, त्यातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून या शिबिराचं आयोजन केलं होतं. आणि त्या अंतर्गत हे लक्षात आलं की सफाई कामगारांमध्ये एक साधारणतः लिव्हरशी संबंधित 10 रुग्ण आढळून आले, किडनीशी संबंधित आजार असणारे 7 आणि दमा असणारी लक्षणं जे आहे ते 5 ते 4 पेशंट आहेत आणि सतत सर्दीचे 3 रुग्ण आम्हाला आत्तापर्यंतच्या तपासणीतून आढळून आले. तर अशा प्रकारच्या शिबिरातून या रुग्णांच्या किंवा सफाई कामगारांच्या होणाऱ्या नित्याच्या अडचणीवर आमच्याकडून काहीतरी योगदान होईल म्हणून या शिबिराचं आम्ही आयोजन केलं होतं. स्वच्छतेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. पंचभौतिक चिकित्सालय या पुढेही असे उपक्रम घेऊन जनजागृती करणार आहे. या उपक्रमांमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसलेत. नगर परिषद पुसदचे कर्मचारी संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. खांदवे साहेब इथं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. सफाई कामगारांचे एकूण 40 सफाई कामगारांचे आरोग्य तपासण्यात आलेले आहे. त्या तपासणीमध्ये काही लोकांनी प्रॉब्लेम समोर आलेले आहे. त्याच्या तपासणीसाठी नंतर साहेबांना बोलवलेले आहे. चांगल्या प्रकारे शिबिर झालेलं आहे. वारंवार हे शिबिर व्हायचा असं मी साहेबांना विनंती करतो. मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो की असे शिबिर वारंवार तपासणीसाठी झाले पाहिजे. सफाई कर्मचारी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान करत आरोग्य दृष्टीने घेतलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची शिकवण अशा उपक्रमांतून जिवंत ठेवल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून मोठा गौप्यस्फोट. बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून मोठा बनावटगिरीचा घोटाळा उघडकीस आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दुपारी 12 वाजता पुसद पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक घोटाळा समोर आणला आहे. त्यांच्याकडील माहितीनुसार बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे. या प्रकरणात 50हून अधिक बनावट प्रमाणपत्रांची उदाहरण आणि दस्तऐवज सोमय्या यांनी पोलिसांना सुपूर्द केले आहे. या घोटाळ्याच्या मुळाशी गेल्यास स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा थेट संगनमतामुळे हे प्रमाणपत्र घोटाळे घडल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे केवळ पुसदच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच कायद्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून देशात शिरकाव करणं म्हणजेच थेट राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न. किरीट सोमय्यांनी उघडकीस आणलेला घोटाळा केवळ गंभीरच नाही तर प्रशासनाला हादरवणारा ठरतोय. आता पाहायचं आहे या प्रकरणात कारवाई किती लवकर होते. नात्याने साळा जावाई, परंतु वाद इतका टोकाला गेला की जीवावर उठला. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक हत्या. सिमेंटच्या गट्ट्याने डोक्यात मारून 28 वर्षीय तरुणाचा निर्घुण खून. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 16 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास नागपूरच्या जोशीपुरा मेहदीबाग परिसरात भीषण खुनाची घटना घडली आहे. आयुष्यमान सार्वजनिक आरोग्य केंद्राजवळील पुलिया परिसरात 28 वर्षीय ताराचंद शिवचरण प्रजापती याच्या त्याच्या साळ्याकडून निर्घुण खून करण्यात आला. फिर्यादी शिवचरण जमनलाल प्रजापती वय 58 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मृतक आणि आरोपी राहुल दिलीप इंगळे वय 25 वर्ष हे नात्याने साळा जावई होते. मृतकाची पत्नी घर सोडून गेल्यामुळे दोघांमधील मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. या दिवशी ताराचंद आरोपीला भेटण्यासाठी गेला असता
जुन्या वादातून संतापलेल्या राहुलने रागाच्या भरात सिमेंटच्या गट्ट्याने त्याच्या डोक्यावर मारले. या हल्ल्यात ताराचंद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि गुन्हा क्रमांक 295/2025 कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. घरगुती वादाचा परिणाम इतका गंभीर होऊ शकतो याचा हा प्रकार चपखल उदाहरण आहे. साळा जवळच्या या नात्यातला राग थेट जीवघेणा ठरला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत कारवाई सुरू केली आहे. नागपूरवरून रामगुंडमला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशावर ट्रेनमध्ये भीषण हल्ला करण्यात आलाय. बल्लारच्या दरम्यान घडलेली ही लुटीची घटना आता फास्ट ट्रॅक तपासामुळे उलगडली असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. बघूया या सिटी न्यूजचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. फिर्यादी अरुण प्रताप सिंग नागपूरहून रामगुंडमला ट्रेनने प्रवास करीत असताना बल्लारच्या दरम्यान 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून आरोपी फरार झालेत. जखमी अवस्थेत अरुण प्रताप सिंग यांनी थेट बल्लारशाह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र घटना नागपूर विभागातील असल्याने ती त्वरित नागपूरला ट्रान्सफर करण्यात आली. SP प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली फास्ट ट्रॅक युनिटचे अधिकारी गावंडे आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे काही तासातच आरोपीला अटक केली आहे. त्याच्याजवळून लुटलेला मोबाईल आणि रोकड सुद्धा जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा नागपूरच्या लकडगंज परिसरातील असून यापूर्वीही त्याच्यावर लूटमारी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. जो फिरियादी है अरुण प्रताप सिंह है, तो वो यहाँ से ट्रैवल कर रहे थे. नागपुर से उनको ट्रैवल करना था रामगुंडम. तो यहाँ से वो रेलवे ट्रैक से आ रहे थे चलते हुए, रेल लाइन से वो चलते हुए आ रहे थे. तो वहाँ पे उनको जो अननोन 3 to 4 लोग थे, जो उन्होंने बल्लारशाह में इनिशियली कंप्लेंट दी कि 5 लोग थे, बट अभी वो बता रहे हैं कि 3 लोग थे. तो उन लोगों ने उन पे अटैक किया और उनको मारा और उनके जेब में से एक मोबाइल और 700 रुपए जो है वो चुराए थे. तो हमको जैसे ही बल्लारशाह OP में वहाँ पे कंप्लेंट दाखिल की, वो यहाँ पे नागपुर में रुके नहीं इंजरी होने के बावजूद, वो बल्लारशाह चले गए और वहाँ पे उन्होंने वहाँ पे जो 40 मिनट्स का स्पैन था गाड़ी रुकने का, तो वहाँ पे जाके उन्होंने कंप्लेंट दी. तो जैसे ही बल्लारशाह में रजिस्टर हुआ, इमीडिएटली हमने नागपुर में ट्रांसफर उसको करा लिया विदाउट एनी डिले. और इमीडिएटली फास्ट ट्रैक पे PI गावंडे और उनकी जो टीम है, एंड ही वाज टेकिंग गाइडेंस फ्रॉम मी, कंटिन्यूअसली इन टच. और उन्होंने जो है वो उसको इमीडिएटली हमने जो इंटेलिजेंस था हमारा, तो आरोपी यहीं पे थे, जो मेन आरोपी है उसमें सूरज सिद्धार्थ सोमपुर, उसको हमने इमीडिएटली अरेस्ट किया है. और जो पूरा मुद्देमाल है, जो मोबाइल है और 700 रुपए है, जो 45,700 का जो पूरा प्रॉपर्टी जो मुद्देमाल जो गया हुआ था, वो हमने वापस हमको मिल गया है. आरोपी जो है वो गणेश पेट बर्डी लकड़गंज का रहने वाला है और उसके ऊपर इससे पहले के भी बॉडी ऑफेंसेस और प्रॉपर्टी ऑफेंसेस दर्ज है. वो रिकॉर्ड ऑफेंडर है. PI गावंडे जो नागपुर रेलवे पुलिस स्टेशन के इंचार्ज हैं, और उनकी जो पूरी टीम है, उन्होंने ही वाज कंटिन्यूसली, जब से इंसिडेंस हुआ तब से ही वाज कंटिन्यूसली इन टच. और बहुत अच्छी उन्होंने और बहुत प्रॉम्प्टली उन्होंने, बिकॉज एक्चुअली इट वाज एन एंगल ऑफ डेकॉइटी, और तो इसकी वजह से वी आर वेरी सीरियस, बिकॉज मैं मतलब इट वाज द फर्स्ट डेकॉइटी सिंस वी आर सीइंग. सो बहुत सीरियसली उन्होंने लिया और इमीडिएटली बहुत जल्दी उन्होंने आरोपी को अरेस्ट किया और बहुत अच्छी कामगिरी उन्होंने इस पे की. और कितने आरोपी इसमें ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनत चाललेली असताना पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. आरोपीवर कडक कारवाई होणार असून तपास अधिक खोलवर सुरू आहे. हद्दपार असून सुद्धा शस्त्रासह पकडला गेलेला आरोपी. नागपूरच्या लकडगंज भागात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने एका संशयित इसम जीवघेण्या चाकूसह अटक केला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट 3चे अधिकारी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इतवारी रेल्वे स्टेशन जवळील शीतला माता मंदिराजवळ एक संशयित इसम आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो इसम पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.
त्याचे नाव फैजान अनवर शेख, वय 24 वर्ष असून तो गंगा जमना लकणगज नागपूर येथील रहिवासी आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार लाकूड चाकू सापडला. त्याच्या विरोधात हद्दपार आदेश लागू असून तो कोणतीही परवानगी न घेता गुन्ह्याच्या उद्देशाने या हद्दीत आलेला होता. या प्रकारामुळे त्याच्यावर कलम 425 भादवी सह कलम 142 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकारी निसार तांबोळी, संजय पाटील, राहुल माकणीकर, अभिजित पाटील यांच्या देखरेखीखाली पार पडली. हद्दपार असतानाही गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी पकडल्याने एका संभाव्य गुन्हा टळला आहे. गुन्हे शाखा युनिट 3च्या या जलद कारवाईमुळे नागपूर पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन जवळ मोठी दुर्घटना टळली आहे. एका पाणी बॉटलच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने ट्रक चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून जीव वाचविला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पूर्णतः जळून खाक झाला असून मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन जवळ घडली आहे. एका पाणी बॉटल कंपनीचा माल वाहून नेणारा ट्रक अचानक पेट घेतो आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीत वेढला जातो. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी थांबवली आणि स्वतः बाहेर पडून जीव वाचविला. यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेत. मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. ट्रकमधील सर्व माल, ड्रायव्हिंग कॅबिन आणि टायरसह संपूर्ण स्ट्रक्चर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. सध्या पोलीस आणि अग्निशमक विभाग संयुक्त चौकशी करीत आहेत. ट्रक कुठून कुठे जात होता, किती किमतीचा माल होता याबाबतची माहिती गोळा करण्यात येत आहे. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओही मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे वाहनांमध्ये होणाऱ्या आगींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चालकांनी सुरक्षा उपाययोजना करणं गरजेचं आहे. अकोल्यात पाणी प्रश्नांमुळे संतापाचा भडका. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली असून महापालिकेत घागर आंदोलन करत जलप्रदाय विभागात मोठी तोडफोड केली आहे. 5 दिवसातून एकदा पाणी, तेही दूषित. नागरिकांमधून संताप उसळला आहे. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. अकोला शहराला भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. मलकापूर भागात भीषण पाणी टंचाई, त्यातच दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. या पाणी प्रश्न विरोधात आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली घागर आंदोलन करण्यात आलंय. मोर्चा दरम्यान महापालिकेच्या जलप्रदाय विभागात शिवसैनिकांनी धडक दिली आणि संतप्त होऊन तोडफोड केली आहे. खुर्च्यांची तोडफोड, जोरदार घोषणाबाजी, त्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार आता अकोल्यात 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र मलकापूर, जुना शहर परिसर आणि इतर भागांमध्ये पाणीच नाही आणि जिथे आहे तिथे दूषित. या परिस्थिती विरोधात नागरिक संतप्त झाले असून रोज पाणी मिळावं ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मलकापूर प्रभाग 14 मध्ये गेल्या महिन्याभरापासून संडासले सुद्धा झाले पाणी नाही आहे. वारंवार तक्रारी रोहिपुळे साहेबांना केल्या, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणला आणि एकदम गढूळ पाणी येत आहे. आणि महिना जर पाणी नाही आहे तर आमचा टॅक्स माफ करा, आम्हाला ग्रामीण मध्ये ठेवा ना. आमचं चांगलं होतं ना, ग्रामीण मध्ये आम्हाला पाणी मिळत होतं. महानगरपालिकेत ज्यापासून आलं त्यापासून आम्हाला पाणी सुद्धा मिळणं कठीण झालं आणि पाणी मिळतात ते गढूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येत आहेत. म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढला आणि याच्यापेक्षा तीव्र मोर्चा याच्यानंतर आता आम्ही त्याला 2-4 दिवसाचाच टायमिंग दिला, नाही तर पुरा वाट आम्ही सगळे इथंच राहायला येऊ आणि सगळेजण इथंच करू, एवढंच बोलतो. अकोल्यातील पाणी प्रश्न केवळ तांत्रिक नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचं फलित आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे हा मुद्दा आता अधिकच गाजणार आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार आहे हे निश्चित.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरींच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता या चोरींना चाप बसवण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेत रात्रपाळी सुरू केली आहे. नागरिकांच्या सजगतेमुळे अनेक चोरट्यांना पकडण्यात यश आले असून पोलीस प्रशासनालाही मोठा दिलासा मिळालाय. पाहूया मूर्तिजापूर तालुक्यातील चोरी विरोधातील जन आंदोलनाचा खास रिपोर्ट. मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून चोरीच्या घटना सातत्याने वाढत होत्या. भुरट्या चोरट्यांनी अनेक घरे आणि दुकाने टार्गेट करत नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली होती. परंतु आता या चोरट्यांना धडा शिकवण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेत रात्रपाळी सुरू केली आहे. विविध गावांमध्ये युवक, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येत चोरांना रोखण्यासाठी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर गावातील गल्ली बोळात नागरिक फिरून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. काही गावांमध्ये नागरिकांनी संशयास्पद हालचाल करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत त्यांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन केलाय. या घटनेत काही संशयित तर पडून गेलेत, परंतु काही चोरटे नागरिकांच्या हाती लागलेत. विशेष म्हणजे पकडलेल्या या एका चोरट्याकडनं शस्त्र साठाही मिळून आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सखोल चौकशी सुरू केली असून या चोरट्यांचा आणखी कोणा टोळीशी संबंध आहे का याचा शोध सुरू आहे. नागरिकांच्या एकतेमुळे पोलीसही समाधान व्यक्त करीत आहेत. नागरिक आणि पोलिसांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे परिसरात पुन्हा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे. नागरिकांनी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच प्रेरणादायक आहे. पोलीस प्रशासनाला आधार देत जनतेचा आता भुरट्या चोरट्यांना चांगलाच धडा शिकवलाय. अशी सजगता कायम राहिली तर अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसवणं शक्य होईल. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल नंबर 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भनंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.